नमस्कार. भारतीय शेअर बाजारात सध्या खूप काही घडामोडी सुरू आहेत. पण या सगळ्या उलथापालथीमागे नक्की काय आहे? US फेडचा तो मोठा निर्णय असेल किंवा अदानी ग्रुपची बातमी? चला तर मग आजच्या मार्केटचा पल्स नेमका काय आहे ते समजून घेऊया. गेल्या काही दिवसांपासून बाजारात एक सकारात्मक वातावरण दिसतंय, बरोबर? पण मग प्रश्न उरतो की ही तेजी तात्पुरती आहे की यामागे काही ठोस कारणं आहेत? चला, बाजाराला दिशा देणाऱ्या नेमक्या त्या मोठ्या कारणांचा शोध घेऊया. चला सगळ्यात आधी सुरुवात करूया त्या मोठ्या ग्लोबल घडामोडींपासून ज्यांचा थेट परिणाम आपल्या भारतीय बाजारावर होतोय. सगळ्यात आधी चला अमेरिकेकडे नजर टाकूया. US फेडनं व्याजदरात 0.5% म्हणजे 25 बेसिस पॉइंट्सची कपात केली आहे. पण ही कपात का केली हे जास्त महत्त्वाचं आहे. फेड चेअरमन पॉवेल म्हणतात की अमेरिकेत वाढणारी बेरोजगारी हे या निर्णयामागचं मुख्य कारण आहे. आणि एवढंच नाही तर त्यांनी या वर्षात अजून दर कपात होऊ शकते असे संकेतही दिले आहेत. साहजिकच यामुळे बाजारात उत्साहाचं वातावरण आहे. अच्छा, तर मग या दर कपातीचा परिणाम नेमका काय होतो? बघा, जेव्हा व्याजदर कमी होतात तेव्हा पैसा इक्विटी मार्केटमध्ये यायला लागतो आणि त्यामुळे शेअर बाजारात तेजी येते. याच्या अगदी उलट सोनं किंवा गोल्डसारख्या सुरक्षित मानल्या जाणाऱ्या गुंतवणुकीतून पैसा बाहेर पडतो, ज्यामुळे सोन्याच्या किमतींवर दबाव येऊ शकतो. आता दुसरी एक मोठी पॉझिटिव्ह बातमी आहे ती म्हणजे भारत-अमेरिका व्यापार चर्चेतून असे संकेत मिळत आहेत की अमेरिका भारतीय वस्तूंवरचा टॅरिफ तब्बल 50% थेट 10 ते 15% खाली आणू शकते. विचार करा, जर हे खरंच झालं तर आपल्या निर्यातीसाठी ही एक प्रचंड मोठी म्हणजे अगदी गेम चेंजिंग बातमी ठरेल. आता हे दोन्ही पॉइंट्स आपण जोडून बघूया. बघा, एकीकडे व्याजदर कमी होत आहेत आणि दुसरीकडे व्यापारातला तणाव कमी होण्याची शक्यता आहे. ह्या दोन्ही गोष्टींमुळे काय होतं तर परदेशी गुंतवणूकदार, ज्यांना आपण FII म्हणतो, ते पुन्हा एकदा भारतासारख्या इमर्जिंग मार्केट्समध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करायला सुरुवात करू शकतात. चला आता वळूया एका मोठ्या कॉर्पोरेट बातमीकडे. अदानी ग्रुप, त्यांच्याबद्दल एक खूप महत्त्वाचा निकाल समोर आलाय ज्याची गुंतवणूकदार गेले 1.5 वर्ष वाट बघत होते. सर्वांना आठवत असेलच, 24 जानेवारी 2023 हिंडेनबर्गचा तो रिपोर्ट आला आणि अदानी ग्रुपच्या शेअर्समध्ये प्रचंड घसरण झाली होती. त्यानंतर सेबीने या प्रकरणाची चौकशी सुरू केली आणि आता जवळपास 1.5 वर्षाने सेबीने आपला अंतिम निष्कर्ष जाहीर केलाय. सेबीने एकदम स्पष्ट शब्दांत सांगितलंय की हिंडेनबर्गने केलेल्या आरोपांमध्ये त्यांना कोणतंही तथ्य आढळलेलं नाही. म्हणजे त्यांनी अदानी ग्रुपला क्लीन चिट दिली आहे. आणि ही बातमी फक्त अदानी ग्रुपसाठीच नाही तर LIC आणि SBI सारख्या मोठ्या गुंतवणूकदारांसाठी खूपच सकारात्मक आहे, कारण त्यांची अदानी ग्रुपमध्ये मोठी गुंतवणूक आहे. बरं, अदानी ग्रुपशिवाय अजूनही काही कंपन्या आहेत ज्यांच्या बातम्यांमुळे बाजारात बरीच हालचाल दिसली. चला त्यावर पटकन एक नजर टाकूया. सगळ्यात आधी पुन्हावाला फिनकॉर्प, त्यांच्याबद्दल एक मोठी बातमी आहे. कंपनीचे जे प्रमोटर्स आहेत, म्हणजे जे मालक आहेत, ते स्वतः कंपनीमध्ये तब्बल 1500 कोटी रुपयांची गुंतवणूक करत आहेत. ही रक्कम खरंच खूप मोठी आहे. आता प्रश्न येतो की ही गुंतवणूक नक्की कशी काम करते? याला म्हणतात फंड इन्फ्युजन. म्हणजे काय तर यात प्रमोटर बाजारातून शेअर्स विकत घेत नाहीत. ते थेट कंपनीला पैसे देतात आणि त्या बदल्यात त्यांना कंपनीचे नवीन फ्रेश शेअर्स मिळतात. याचा फायदा काय तर त्यांची मालकी वाढते आणि हे कंपनीच्या भविष्याबद्दल एक खूप मोठा विश्वासाचा संकेत मानला जातो. आता IPO मार्केटमध्ये काय चाललंय तर GK एनर्जीचा एक नवीन IPO येतोय. हा IPO 19 सप्टेंबरला ओपन होईल आणि 23 सप्टेंबरला बंद होईल. याचा प्राइस बँड आहे 145 ते 153 रुपये आणि इश्यू साईज आहे 464 कोटींची. सध्या याचा ग्रे मार्केट प्रीमियम म्हणजे GMP जवळपास 29% चालू आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, GMP सतत बदलत असतो. आता काही इतर बातम्यांवर एक रॅपिड फायर नजर टाकूया. हेरिटेज फूड्स, त्यांनी GST कपातीचा फायदा ग्राहकांना दिला आणि दुधाच्या पदार्थांच्या किमती कमी केल्या, त्यामुळे त्यांचा शेअर वाढला. विक्रम सोलर, त्यांच्या प्रमोटर्सनी शेअर्स गहाण ठेवले, त्यामुळे स्टॉकमध्ये थोडा दबाव दिसला. दुसरीकडे झोमॅटोसाठी चांगली बातमी आहे. गोल्डमॅन सॅक्सनी टार्गेट प्राइस वाढवली आणि शेअरनी नवीन रेकॉर्ड हाय बनवला. आणि अंबुजा सिमेंट्सने कवच या ब्रँड नावावरून JSW सिमेंटवर केस दाखल केली आहे. आणि आता आपण आलोय शेवटच्या पण माझ्या मते सर्वात महत्त्वाच्या भागात. इथे आपण अशा एका प्रश्नावर बोलणार आहोत जो जवळपास प्रत्येक गुंतवणूकदाराला कधी ना कधी पडतोच. आणि हा भाग एक चांगला गुंतवणूकदार बनण्याच्या प्रवासात नक्कीच उपयोगी पडेल. अनेकदा असं होतं की नाही, टीव्हीवर बातमी येते सेन्सेक्स किंवा निफ्टीने नवीन रेकॉर्ड बनवला, पण आपण आपला पोर्टफोलिओ बघतो तर त्यात तशी काही वाढ दिसत नाही. मग वाटतं असं का होतंय? याचं उत्तर खरं तर खूप सोपं आहे.
बघा, निफ्टी 50 म्हणजे काय? तर देशातल्या फक्त टॉप 50 सर्वात मोठ्या कंपन्यांचा एक ग्रुप. त्याची कामगिरी काही मोजक्या मोठ्या कंपन्यांवरच अवलंबून असते. पण याउलट आपल्या पोर्टफोलिओमध्ये काय असतं? लार्ज कॅप, मिड कॅप, स्मॉल कॅप अशा वेगवेगळ्या प्रकारच्या कंपन्यांचं एक मिश्रण असतं. म्हणूनच आपल्या डायव्हर्सिफाईड पोर्टफोलिओची निफ्टीशी थेट तुलना करणं हे चुकीचं आहे. हे अगदी सफरचंदाची तुलना संत्र्याशी करण्यासारखं आहे. दोन्ही गोष्टी पूर्णपणे वेगळ्या आहेत आणि अशी तुलना केली तर निराशाच हाती लागते, दुसरं काही नाही. तर मग ह्या सगळ्यामधून आपण काय शिकायचं? सगळ्यात महत्त्वाचा टेकअवे हा आहे की रोज इंडेक्स कुठे गेला हे बघत बसण्यापेक्षा आपण ज्या कंपन्यांमध्ये पैसे गुंतवले आहेत त्या कंपन्यांचा बिझनेस कसा चाललाय यावर लक्ष केंद्रित केलं पाहिजे. कारण शेवटी एक चांगला बिझनेसच चांगला परतावा देतो. त्यामुळे पुढच्या वेळी जेव्हा बाजार वरखाली होईल ना, तेव्हा स्वतःला एक प्रश्न विचारा, मार्केट कसं आहे हा नाही, तर माझा बिझनेस कसा चालला आहे यावर नक्की विचार करा.